एकदा मी प्रवचनात सांगितलं की राजा हो, कोणतंही कार्य करा पण विचार करून करा. एका व्यक्तीने माझं प्रवचन ऐकलं आणि ते घरी गेले आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं की कोणतंही कार्य करायचं पण ते विचार करून करायचं. तेव्हा काही दिवसांनी तो माणूस चातुर्मासाला गेला आणि त्याच्या दारासमोरून रोज गोल शिंगाच्या म्हशी जायच्या. त्याने विचार केला की त्या म्हशीच्या शिंगात आपलं डोकं बसल का, असा तो रोज विचार करायचा. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 2 महिने झाले, 4 महिने झालं, असं करता करता त्याने 6 महिने विचार केला आणि एके दिवशी त्याने म्हशीच्या शिंगात डोकं घातलं. आता मला सांगा, ती म्हैस काय तुकाराम महाराज आहे का, जनाबाई आहे का बहिणाबाई आहे की सांगायला बाबा रे तुझं डोकं शिंगातून बाहेर गे. त्यावेळेस त्या म्हशीने त्याला असा आपटला, अख्खा गावभर फिरवला, 2-4 ठिकाणी मोडला. शेवटी 5-6 लोकांना त्याची दया आली आणि म्हशीच्या तावडीतून त्याला सोडवले आणि बोलू लागले, अरे मूर्खा, पागल आहे का, तुला कळत नाही का, हे करण्यापूर्वी तू विचार केला होता का. हा 4-5 ठिकाणी मोडलाय, तोंड फुटलंय, तरी त्या लोकांना उलटून बोलतोय. मी विचार करूनच सगळं काही केलं होतं, कारण मी काजलताईचं प्रवचन ऐकलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कोणतंही कार्य करा पण ते विचार करून करा.